चितळे रोड जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक ते नालेगाव आणि अमरधाम गेटपर्यंत भुयारी गटार आणि रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले आहे। गेल्या 50 वर्षापासून पाऊस पडला की मंगलगेट परिसरापासून चितळे रोड, गांधी मैदान, पटवर्धन चौक, आनंदी बाजार, गाडगीळ पटांगण हे परिसर अक्षरशः नदीचे स्वरूप घेत असतात। त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते। हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। माजी सभापती किशोर डागवाले यांनी शिववरद प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत। शहर विकास आराखडा मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपये मिळाले आहे। या व्यतिरिक्त शहरात विविध विकास कामही सुरू आहेत। तारकपूर रस्त्यासाठी 18 कोटी रुपये मंजूर केले असून ते काम प्रगतीपथावर आहे। याबरोबरच केडगाव उपनगर परिसरामध्ये सुमारे 100 कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत। या माध्यमातून विकासाला चालना मिळाली आहे। आनंदी बाजार येथे महिलांसाठी आमदार निधीतून जिमची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे। गणेश उत्सवाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी योगायोगानं आपल्या नगर शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय किशोर डागवाले साहेब यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं शिववरद प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासूनची एक वेगळी परंपरा या गणेश उत्सवाची त्यांनी जोपासलेली आहे। आणि या मंडळाचा आजचा देखाव्याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपन्न झाला। त्याचबरोबर महाआरतीचा कार्यक्रम असेल तो या परिसरामध्ये मुख्य जो जिल्हा वाचनालय ते अगदी पटवर्धन चौकमार्गे अमरधामपर्यंत भूमिगत गटार आणि त्याचबरोबर काँक्रीटीकरणाचा कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि हे काम आज प्राथमिक स्वरूपामध्ये याचा भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि गणेश उत्सवाचा कालखंड संपन्न झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे। तर या कामाकरता अनेक मंडळींनी या ठिकाणी पाठपुरावा केला। त्याच्या माध्यमातून या कामाला खरं तर योग्य ते काम गती मिळण्याचं काम आज निधी उपलब्ध झाल्यानंतर झालेलं आहे आणि निश्चित आज शहराच्या मध्यवर्ती भागामधला असणारा परिसर आणि या परिसरात एक मोठी समस्या गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून हे काम खरं तर डागवाले साहेबांनी अनेक वर्ष पाठपुरावा देखील केला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी हा अगदी नगरपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातला एक मोठा प्रश्न आज मार्गी लागणार आहे। मी डागवाले साहेबांना मनपूर्वक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगर शहरामधला आज म्हणजे तिसऱ्या दिवशी उद्घाटन सुरू झालेला देखावा हा शिववरद प्रतिष्ठानचा पहिला देखावा आहे। सर्व नगरवासियांनी जे अगदी बालगोपाल असतील त्यांना पाहण्याकरता पटवर्धन चौक परिसरामध्ये डागवाले साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर हा देखावा खुला झालेला आहे। यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, माजी नगरसेविका सोनाली चितळे, मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल समवेत कार्यकर्ते आदी उपस्थित होते। आपण पाहिलं असाल का जे काही आपल्याला या कामाबद्दल या इथल्या समस्येबद्दल आपण त्या उद्घाटनाच्या व्यासपीठावर तर बोललोय, परंतु या प्रभागामध्ये काम करत असताना माझ्याबरोबर दीपकजी सूळ असतील, नरेंद्र कुलकर्णी असतील, अजय चितळे जे असतील, दत्ता मुदगल असतील, असे सगळे मंडळी का हा पाण्याचा प्रश्न अत्यंत मोठा प्रश्न आमच्या या प्रभागामध्ये होता आणि तो मार्गी लावण्यासाठी आम्ही सतत साहेबांच्या मागं पाठपुरावा केला। त्या पाठपुराव्याला आज कुठंतरी यश आलं आणि ते जे वर्क ऑर्डर होऊन आज त्या कामाचा शुभारंभ सुद्धा झाला आणि साहेबांनी सांगितलं, आमदार साहेबांनी की गणेश विसर्जनानंतर प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे। म्हणून मी वार्ड क्रमांक 12 असू द्या, 13 असू द्या, या सर्व या भागातील माझ्या माता भगिनी, आमचे सर्व प्रयत्न करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आमदार साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो।